बोल काय बोलायचं बोल की. हाय गाईज. चला मित्रांनो, आपण चाललो आहोत मंदिराच्या दिशेने. ही आमची सवारी. सवारीमध्ये आम्ही 6 लोक चाललो. लय माणसं मारू आले अरे मला सांगणार काय बोला. वैभव म्यूट कर. अरे काय मी पुढे बसलो एकटा, मला सेपरेट भेटते. कर कर कोणते वाले. वर परचं बरं त्याचा वर परत लावा. हा टाका उडायला जातो तुला. तीनशे फोटो मागचा लावलाय बरं का. अजून वर विषय गंभीर झालाय. अर्धा तासात दर्शन झालं आणि तुम्हाला दाखवतो इथं काय चालू आहे. आमचा फोटोशूट चालू आहे. हे सूरज अनिकेत बघतोय, त्याला माहिती आहे चालू विषय. आणि ते तुम्हाला दाखवायचं झालं तर अजून तुम्हाला दाखवतो. त्यांचं बघा चालू ही मयूर शेट पुढं गणेश शेट त्यांच्या. कुठं गेले गणेश शेट दिसत नाही. तका फोटो कसं चालत गेले माग होय. तका कशी चाल फिरावते म्हणजे हे असं तका पोजेस बघा. मग ह्यांना इतके ॲड आहे फोटोचं ॲक्चरच्या मला कसलंच ॲड नाही माहिती आहे का. आणि हा का तो काय म्हणतोय बघा, तेव्हा क्लोजअप नाही काढली. म्हणजे आपण दर्शन आणलं कशासाठी आलो. माणसं किती तो बघा, तो शॉल घेऊन तो का ह्याच्यावर शॉल टाकायची, ह्याची शॉल घ्यायची त्याच्यावर शॉल टाकायची. ह्याच्या अरे ह्याच्या टोप्या त्याच्या टोप्या ह्यांनी एकामेकाला घातल्या. ह्याच्या शॉल त्याच्या शॉल ह्यांनी एकामेकाला घातल्या. काय करतोय तू. हात काय हलावते फोटो काढ. देवाला कशाला आली. आपण देवाला आलोय. मग काय करतो आता ना. चालू आहे आता आमचं दर्शन झालं महाकालचं भरपूर चांगल्या पद्धतीने. ब्लॉगिंग चालू. तुमचं सगळी स्टोरी सांगितली मी फोटोची. काय चालू आहे, काय केलं आता सांगावं ना आला का. आता आम्ही खूप मस्त व्हिडिओ काढला. ऍक्च्युली वी डिड अ स्लो मोशन रील, सो दॅट्स व्हाय. अच्छा, ओ माय गॉड, देयर आर टू मेनी क्राउडेड पीपल. बेकार याला स्लो मो टाकायला लागतो. प्लीज फॉलो अस ऑन ओके इंस्टाग्राम. बाय बाय, विल सी यू उदयपूर. बाय. आता आम्ही चाललोय काळ भैरवला. आमचं दर्शन झालंय महाकालचं दर्शन घेतलं. काय एका तासात दर्शन झालं. एवढं गर्दी होती. आम्हाला वाटलेलं की दर्शन जरा लेट होईल, तर झालं आता आमचं दर्शन एकदम मस्त. ओके, तुम्हाला दर्शन कसं झालं. नाच झालं काय दर्शन म्हणजे पिंड लक्षात राहिली. एवढं दर्शन चांगलं झालंय मनापासून. आइए वंदन करें उस रूप को जो स्वयं शिव से पहले पूजित होते हैं, श्री गोपू बालेश्वर। जब एक 5 वर्षीय बालक ने राजा चंद्रसेन को अपनी अमूल्य मणि की रक्षा हेतु ही आमची गँग आहे ना, फोटो काढायला थांबली आत्ता. हा डॅनी, फोटो चांगले. हा सूरज, हा सूरज आहे. हा मयूर, गणेश, हा निकेत आणि याची पोजेस चालू आहे. तर अशा पद्धतीने चालू आहे आमचं. हळूहळू म्हणजे लय हळू. आमचा प्लॅन 11ला निघायचं होता. आम्ही अक्षरशः 12ला निघलो आहे. 12 वाजता निघून सुद्धा काहीच नाही आहे. आम्ही मधल्या गल्ल्यांमध्ये फोटो काढत बसलो आहे. आमचा जगदीश टेम्पलचा प्लॅन होता. तिथंच आम्हाला चॅट वगैरे करायचं होतं. गल्ल्यांमध्ये फोटो काढतो कारण की जगदीश निवास पॅलेस बुक आहे 28 नोव्हेंबर पर्यंत. कसं करायचं आम्ही सांगावं. तेच नाही, आता आपल्या जगदीश मंदिराला जायचं करायचं. काही नाश्ता पण केलेला नाही, काहीच नाही. आमचं हेच चालू आहे सगळ्या गोष्टी. आता तुम्हाला आमचे फोटो फक्त दिसणार. आमचे तोंडले सुकले. आमचे तोंड एवढे सुकले ना, म्हणजे सांगू पण नाही शकत आपण. पोटात आग झाल्या. चला आपण आता निघलो पाहिजे मित्रांनो. बाय बाय. मित्रांनो, सिटी पॅलेसमध्ये तुम्ही बघू शकतात गर्दी, म्हणजे गर्दीच गर्दी आहे. सिटी पॅलेसला आम्हाला झाला 1 तास नुसतं चालतोय. आता आम्ही एक आमराई रेस्टॉरंट म्हणून आहे, तिथं कॉल केला होता डिनरसाठी. तर त्यांनी सांगितलं 3 जानेवारीपर्यंत सगळे बुकिंग फुल आहेत. 3 जानेवारीपर्यंत लंच डिनर सगळं बुकिंग. आणि आज तारीख आहे 26 डिसेंबर. विचार करू शकता काय लेवलची गर्दी असेल. तुम्ही इकडे बघू शकता आजूबाजूला फक्त गर्दी, नुसती गर्दी. गर्दीच गर्दी. गर्दीच गर्दी. हे बघा गणेश, मयूर,
तिकडे तो अनिकेत थोडा नाराज आहे, हा पण नाराज आहे. मित्रांनो, धुकामध्ये चाललोय सकाळी 7ला उठून. हा वैभव, हा गणेश, हा गाई, हा इकडं मयूर, इकडं हा वाफा, नुसता तोंडातून वाफा, हवा मोकर धुक आहे, येड्यावानी धुक आहे. या दोघांनी आंघोळ नाही केली, आम्ही चौघांनी केली. आय एम फ्रेश. थँक्यू. गुड मॉर्निंग. थँक्यू. हाय गाईज, सकाळचे वाजले आहेत 6. तुम्ही बघू शकता किती थंडी आहे. तिकडं लेक साईड आहे जिकडे आमचे लोक पळत आहेत. हा सूरज नेहमीच ट्रॅव्हलर म्हणून ओळखला जातो आणि खूप भारतामध्ये ओळखतात. कालच आम्ही त्याचे मित्र बघितले. नो आय एम टेलिंग ट्रूथ हिअर. ओके, की नाही का, नो आय एम टेलिंग ट्रूथ. कालच आम्ही बंगूर की हवेली बघायला होती, त्याचे दोन बागूर की हवेली बघायला होती, त्याचे 2 मित्र आले अचानक आणि आम्हाला भेटले. विचार करतो मी, पूर्ण भारत त्याची ओळख आहे. टाकल्यावर जाऊ नको, टाकल्यावर जायचं नाही. बाय. एकदम आपण ऑथेंटिक ठिकाणी एक नंबर पोह्यात इकडे राजस्थानच्या एकदम ऑथेंटिक ठिकाणी मी पोहे करणार इकडे. ओय 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 ओय. सूरज कैसा लगा? ओय ओय. गाईस चाललोय जय बासमती. खूप आहे तर आम्ही सगळे तयार रेडी होऊन एवढ्या थंड पाण्याने आंघोळ नाही केली, गरम पाण्याने आंघोळ करून आम्ही बाहुबली हिल्सला चाललेलो. काय बघायला? बाहुबली हिल्सला सकाळी पाण्यासाठी चाललेलो. पुन्हा आम्ही मागून पॅलेसला जाणार आहे. तर आम्ही पहिले तुम्हाला बाहुबली हिल्सचे डिटेल देतो. हे डिटेल तुम्हाला आमचा प्लॅनर देईल सूरज मोडी. आता आम्ही चाललोय बाहुबली हिल्सला आणि इथनं डायरेक्ट ऑटो बुक केले. जाणार बाहुबली हिल्सला, तिथनं जाणार ऑटोवाला आम्हाला तिथे सोडणार आणि आम्ही परत ऑटो करून रिटर्न येणार. थँक्स, बाय. यायचं तुम्हाला पण पुढच्या वेळेस आमच्या कमेंटमध्ये सांगा आम्हाला. तुम्हाला व्हायचं असणार आमच्यासोबत तर कमेंट करा प्लीज. बोल बोला. अर्ली मॉर्निंग आम्ही वर येताना बघत होतो की आपलं सगळं गाव खाली उतरवत. सनराईज. गणेश, तुझं काय म्हणणं याच्याबद्दल? माझं एकच म्हणणं आहे, जर तुम्हाला बाहुबली हिल्सला व्हिजिट करायचं असेल तर जेवढं अर्ली मॉर्निंग तुम्हाला इथं पोहोचता येईल तेवढं लवकर ट्राय करा. कारण आम्ही खूप गर्दी झालेलो आणि सन थोडा जास्त इंटेन्सिटी वाढलेली, मग फोटोज वगैरे आणि व्ह्यूजमध्ये थोडा इश्यू येत होते. ओके, तर ही एक काळजी घेतली. आता डाऊन झाले, कोणाला फोटो काढायचे? सनलाईट डाऊन झालं. ही अशी गर्दी इथं. गर्दी वर दाखव.
एवढी गर्दी आहे बघू शकता तुम्ही. माग तुझ्या गर्दी हा हा लय बेकार गर्दी लय बेकारी झाली लय बेकार झाली. आम्ही चढलो अर्धा तासात पण जाम झालो भाई. थँक्स. बाय. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आलो उदयपूरला आणि जर का तुम्ही उदयपूरला भेट देताय तर इकडे मान्सून पॅलेस म्हणून एक जागा आहे. तर मला असं वाटतं की ती खूपच जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. तेवढे पैसे ॲक्च्युली व्हॅल्यू फॉर मनी नाही आहे. तर ती गोष्ट तुम्ही स्किप करू शकता जर का तुमचं बजेट कन्सेंट असेल. आणि ॲक्च्युली तिथं काही जास्त बघायला पण नाही असे रिव्ह्यूज आहे. आम्ही चुकलोय, तुम्ही चुक नका. अरे पण नाही माझा व्हिडिओ अख्खा वाया गेला. नाही आल्यावरती सांगू. आल्यावरती सांगतो मी तुम्हाला आल्यावरती आम्ही सांगतो. अरे पण आपण लाईव्ह नाही. हा इकडे चल घे. लाईट नाही. जय महाराष्ट्र. हा बोला. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आलो होतो उदयपूरला फिरायला आणि आता आम्ही आलो तर हे सज्जनगड उर्फ मान्सून पॅलेस. तर इकडे यायला खूप जास्त तिकीट आहे आणि इकडे पाहण्यासारखं काही नाही आहे. तर मला असं वाटतं की जर तुम्ही उदयपूरचा प्लॅन करताय तर पर हेड 300 लागले. पर हेड ऑलमोस्ट 300 रुपीज लागले. आणि हा वेस्ट ऑफ टाईम आणि वेस्ट ऑफ मनी. हा उदयपूरच्या प्लॅनमध्ये हा पॉईंट तुम्ही स्किप करू शकता. आणि मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो. तुम्ही बघा येण्याची गर्दी कमी आहे दिसली का, आणि तुम्हाला जाण्याची गर्दी दाखवतो. माघारी जाण्याची गर्दी ही बघा, ही जाण्याची गर्दी आहे. येण्याची गर्दी कमी, जाण्याची गर्दी जास्त आहे. बघितलं आपले तिकीट आहे. ओके चालतंय. सगळ्यांतर्फे एकदा बाय सांगा त्यांना. आता आम्ही आलेलो कृष्णा दालबाटी. एक नंबर दालबाटी. एकदम पोट भरून जेवण केलं. वैभव आवडलं, सगळ्यांना आवडलं. सगळ्यांनी मन सोबत एक तास जेवत होतो भाई. खतरनाक इथं तुम्ही यायलाच पाहिजे. तुम्ही एक्सपोर्ट करू नका पण इथे या. दालबाटी चूरमा. मस्त दालबाटी फेमस होती आणि टेस्ट पण मस्त एकदम होती. हॉटेल कृष्णा यायलाच लागतं. हॉटेल कृष्णा यायलाच लागतंय. क्वांटिटी एक नंबर. नेल आर्ट करता का तुम्ही? पुसत नाही रे. किती दिवस चालतं ते? हॅलो मित्रांनो, तर आम्ही सध्या आहे जयपूरमध्ये आणि आमचे 4 गद्दार लोक उदयपूर बघूनच निघून गेले. पुढे जयपूरची ट्रिप कंटिन्यू. आम्ही 2 वाघांनी ठेवली. हवामान, जलमहल, फोर्ट, सिटी पॅलेस अशी खूप छान. नारगडवरून एक व्ह्यू अशी खूप छान ठिकाणं आम्ही ॲक्च्युली एक्सप्लोअर केली. आणि ते आम्हाला खूप वाटते आणि त्यांना डेफिनेटली रिग्रेट वाटेल. आणि तुम्ही नक्कीच ज्यावेळेस आम्ही फोटो टाकून नक्कीच त्यांना रिग्रेट वाटेल. हा व्हिडिओ त्यांना पाठवतो, ते बघतील नाही का. बघा मग चालेल.